राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचे संस्कार इतके प्रखर आणि इतके कणखर होते की त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये तुम्ही जर पुरावे शोधले तर तुमच्या एक लक्षात येईल की परस्त्रीचा एवढा आदर करणारा दुसरा राजा इतिहासामध्ये तुम्हाला सापडणारच नाही. किती आदर शिवाजी महाराजांनी केला. एक मोठा प्रसंग आहे. अनेक प्रसंग शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये येतात. तेवढा शेवटचा प्रसंग सांगतो की कर्नाटकमध्ये एक बेळगाव जवळ एक किल्ला आहे. सावित्रीबाई देसाई नावाची एक किल्लेदारीण तिथे होती. तो किल्ला जिंकण्याकरता शिवाजी महाराजांनी सकोजी गायकवाड नावाचा एक सेनापती पाठवल्यानंतर गंमत अशी आहे की त्या सकोजी गायकवाडनी काय केलं, तो किल्ला तर जिंकला पण आकसेपोटी त्याला 27 दिवस युद्ध करावं लागलं. ना आकसेपोटी त्याने त्या सावित्रीबाई देसाईची आबरू घेतली आणि नंतर तिला मारलं. हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळालं, स्वतःचा सेनापती किल्ला जिंकला तरीसुद्धा त्याचे डोळे काढले आणि त्याला अंधाऱ्या खोलीमध्ये सडण्याकरता खितपत टाकून दिलं. स्वतःचा सेनापती म्हणून माफ नाही केलं. दुसरं उदाहरण पुण्यामध्ये रांझ्याच्या पाटलाचं आहे की ज्याने दिवसाढवळ्या एका मुलीला उचललं, तिची आबरू घेतली आणि आबरू घेतलीने हे शिवाजी महाराजांना जेव्हा समजलं तेव्हा शिवाजी महाराजांनी शहानिशा केली. नंतर कळालं की त्या मुलीने नंतर आत्महत्या केली. या गोष्टी ऐकून शिवाजी महाराजांना वाईट वाटलं आणि मग मात्र शिवाजी महाराजांनी त्या रांझ्याच्या पाटलाच्या लोकांना वाटलं पाटील समाजाचा माणूस आहे, कोण याला शिक्षा करील. पाटील त्या काळामध्ये त्याचा दरारा, पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याला पुण्यामध्ये आणलं आणि त्याला हातपाय तोडायची शिक्षा झाली. त्याचा चौरंग केला आणि त्याला चौकामध्ये बसवलं. ते याकरता की येणाऱ्या जाणाऱ्याला हे कळावं की माझ्या राज्यामध्ये परस्त्रीकडं जो वाकड्या नजरेनं पाहिल त्याची हालत मी काय करतो हे पाहिल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रीकडं वाईट नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत झाली नाही. मला वाटतं आज जेवढ्या दुराचाराच्या बातम्या आम्ही वाचतो याचं एकमेव कारण असं आहे की आमच्यासमोर असा आदर्श दिसत नाही की स्त्रीवर अत्याचार केल्यानंतर आम्हाला शिक्षा कशी होते. काय व्यवस्था आहे आमची की अहो एखाद्याने जर दुराचार केला तर त्याची मरायची वेळ येते तरी त्याला शिक्षा होत नाही. 27 वर्ष 28 वर्ष 30 वर्षानंतर निकाल लागतो. काय त्या निकालाचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. हे न्यायव्यवस्थेवरचं मोठं चिन्ह आहे आणि हे सगळं जेव्हा जीवनामध्ये घडतं त्यामुळं कुठेतरी समाजामध्ये नीतिमत्ता नैतिकता ही जी ढासळत चालली आहे आणि याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता तो लोकशाही नव्हती, राजेशाही होती. पण तरीसुद्धा आज लोकशाहीमध्ये सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती करावीशी वाटते किंवा आम्ही करतो. याचं एकमेव कारण असं आहे की त्या आईनं आपल्या मुलाला दिलेले उत्कृष्ट संस्कार, चांगली दिलेली शिकवण. अहो ते संस्कार एवढे श्रेष्ठ होते की दुसऱ्यांची गोष्ट सोडा पण शत्रूसुद्धा शिवाजी महाराजांवर विश्वास ठेवत होता. शेवटचं उदाहरण सांगतो कारण जवळजवळ आपला 1 तास संपत आलेला आहे, त्यामुळं जास्त न बोलता शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. एकदा काय झालं, जिजाऊ मातेनं दिलेले संस्कार हे किती प्रगल्भ आहे, किती मोठे आहे याकरता सांगतो की स्वतःच्या राज्यातल्या स्त्रियांविषयी आदरभाव, दुसऱ्या धर्माविषयी आदरभाव हा तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने आपल्या पुत्राला शिकवलाच. पण शिकवल्यानंतर आईनं एवढे प्रखर संस्कार आपल्या मुलाला दिले की तुम्हाला सांगतो ती स्त्री शत्रूची जरी असेल तरी आपण कसं वागलं पाहिजे ही शिकवणूक एका आईनं आपल्या मुलाला दिलेली होती. म्हणून एकदा असं म्हणतात की पुण्यामध्ये लाल महालावर छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा मारला. तिथे जो शाहिस्तेखान होता, उर्दू शब्द आहे ज्याला काय म्हणतात भुर्जी. डायरी जी आपण लिहितो त्याला उर्दूमध्ये भुर्जी म्हणतात. ती भुर्जी म्हणजे डायरी लिहिण्याची सवय शाहिस्तेखानाला होती. त्या शाहिस्तेखानानं त्या भुर्जीमध्ये लिहून ठेवलं आहे, आजही ते आहे. तो काय लिहितो दादा रामाव सर येवले सर तुम्हाला सांगतो. तो असं लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज वादळ वाऱ्यासारखे आले आणि होत्याचं नव्हतं करून निघून गेले. आम्हाला काही कळण्याच्या आत निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मग स्वतःची छाटलेली बोटं, स्वतःचे झालेले हाल सगळं पाहतोय, सगळं सैरवैर झालेलं, त्याला काही सुचेना. अचानक सगळं झालं, काय करावं. मग तो पाहतोय आपण काय काय गमवलंय, काय काय आपल्याकडे शिल्लक आहे ते सगळं पाहतोय. तेवढ्यात घडलं असं की त्याची जी बहीण आहे ती धावत पळत आली आणि ती काय म्हणते शाहिस्तेखानाला, अरे भाऊ राया. म्हणले आश्चर्य झालं. म्हणले काय झालं. म्हणले अरे भाऊ राया,
माझ्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांनी पळवून नेलं. काय म्हटलं? माझ्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांनी पळवून नेलं. असं म्हटल्याबरोबर तो शाहिस्ते खान काय म्हणतो माहिती आहे का? शाहिस्ते खान म्हणतो, अगं ताई काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको, चिंता करू नको. शिवाजी महाराज तुझ्या मुलीला हात सुद्धा लावणार नाही, आणि चुकून त्याच्या एखाद्या मावळ्याने जर तुझ्या मुलीला नेलंच असेल तर पोटच्या पोरीपेक्षाही जास्त काळजी घेईल आणि पुन्हा परत आणून घालेल. हा विश्वास शत्रूलाही माझ्या राजावर होता. हे संस्कार एका आईचे होते. हे मी का तुम्हाला सांगतो आहे की आजही घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला आमच्या मुलींना सांगावं लागतं की 7च्या आत घरात या. शिवाजी महाराजांना जाऊन एवढी वर्ष होऊन सुद्धा तेवढी सुरक्षा, तेवढा समाज आम्हाला निकोप का निर्माण करता आला नाही, याचं कारण मी नेहमी सांगत असतो. कीर्तनातही सांगतो, व्याख्यानातही सांगतो की दादा आपल्याकडे काय व्हायला लागलं. आमचे आदरणीय सोनवणे दादा आमचे काका आहे. आमच्या वडिलांबरोबर ते कारखान्यामध्ये होते. आमचे जुने संबंध आहे, त्यांच्यामुळे येण्याचा योग आला. मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडे काय झालं आहे, या देशामध्ये महापुरुष एवढे मोठमोठे निर्माण झाले, त्यांचे विचारही आपले पाठ आहे, तोंड पाठ आहे. ज्ञानोबरायांच्या ओव्या पाठ आहे, अभंग पाठ आहे, तुकोबरायांचा गाथा पाठ आहे, महापुरुषांचं चरित्र पाठ आहे. अडचण कुठे आहे माहिती आहे का? अडचण कुठे आहे माहिती आहे का? महापुरुषांचं चरित्र आपल्याला माहीत नाही, गोष्टी आपल्याला माहीत नाही असं नाही. रामायण महाभारत मुखपाठ आहे, पण हे पाळायचं कोणी? विचार सगळ्यांच्या ठिकाणी आहे, पण आचाराची जोड कुठे आहे? आज या व्याख्यानाच्या निमित्तानं काही नाही समजलं तरी चालेल, पण एवढा विचार घेऊन जा की जे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने जे संस्कार आपल्या मुलाला दिले त्यातले काही विचार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकू का? त्यातला एखादा विचार आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू शकू का? जसं ज्ञानोबराय म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. हा अनुभव जीवनामध्ये काय आहे? भारंभार एक न धड भारंभार चिंध्या करण्यापेक्षा मला वाटतं महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना, पुण्यतिथ्या साजऱ्या करत असताना त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला. आपली गंमत कशी झाली आहे सर माहिती आहे का? की विद्यापीठांना, शाळा महाविद्यालयाला महापुरुषांचं नावं द्या म्हणून संप करतो, संघर्ष करतो. काय करतो? रस्त्यावर येतो आपण की महापुरुषांचं नाव विद्यापीठाला द्या. काय म्हणतो आपण? महापुरुषांचं नाव विद्यापीठाला द्यावं म्हणून आपण संघर्ष करतो, आंदोलनं करतो. पण महापुरुषांची नावं विद्यापीठाला द्या म्हणण्यापेक्षा महापुरुषांनी जो रस्ता दाखवला आहे त्या रस्त्यावरून चालण्याची हिंमत दाखवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी जो रस्ता आपल्याला दाखवला आहे, फक्त रस्त्याला नावं द्या, चौकाला नावं द्या. त्या चौकावरून जाताना फक्त आपण चौक्यावरचं नाव वाचतो की हा कोणता चौक आहो, पण त्या महापुरुषांनी जो विचार या समाजाला दिला तो विचार जर आपण आत्मसात करू शकलो तर मला वाटतं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुंदर असा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन महोत्सव आपण संपन्न केला. आपल्या सर्वांच्या